दरम्यान तिकडे नाशिकमध्ये आज सकाळी 11 वाजता संजय राऊतांच्या उपस्थितीत शालिमार परिसरातल्या शिवसेना कार्यालयापासून ते महापालिकेपर्यंत खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी मोठ्या प्रमाणावर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते तसंच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, ठाकरे गट खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं चांगलंच आक्रमक झालेला दिसतोय। कधी हा मोर्चा निघणार आहे, कसं साधारण आयोजन करण्यात आलेलं आहे? दीपाली, साधारणतः 11 वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होणार आहे। शालिमार परिसरातील जे ठाकरे शिवसेनेचं मुख्य कार्यालय आहे तिथून या मोर्चाला सुरुवात होईल आणि तिथून तो महापालिकेवरती धडकणार आहे। यामध्ये जर बघितलं तर मुख्य उपस्थिती ही खासदार संजय राऊत यांची असणार आहे। त्यांच्यासोबत रवींद्र मिरलेकर जे संपर्क प्रमुख देखील आहेत नाशिकचे, ते देखील उपस्थित राहणार आहेत। आणि दरम्यान हा संपूर्ण जो काही मोर्चा असणार आहे तो विराट असेल अशी देखील माहिती ठाकरे सेनेकडून देण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न जो आहे तो खरं तर गंभीर बनलेला आहे। आतापर्यंत 6 जणांचा बळी जो आहे तो या खड्ड्यांमुळे गेलेला आहे। यासोबतच दिवसेंदिवस करता अपघात जे आहेत ते होत आहेत। अपघाताचं प्रमाण देखील या खड्ड्यांमुळे वाढलेलं आहे आणि एकंदरीतच याच सर्व पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गट जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। 3 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे नाशिकला येऊन गेले होते, त्यांनी देखील खड्ड्यांची पाहणी केली होती आणि आज जर बघितलं तर संजय राऊत यांच्या उपस्थितीत मोर्चा निघणार आहे। कालच संजय राऊत हे नाशिकमध्ये दाखल झाले होते, त्यांनी देखील अनेक ठिकाणी पाहणी केली आणि खड्ड्यांमध्ये पोहोच खरं तर मी नाशिकला येऊन पोहोचलो असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। एकंदरीतच बघितलं तर खड्ड्यांची परिस्थिती, महापालिका प्रशासनाचा भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरती हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। शहरभर खरं या माध्यमातून होर्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत। जिल्हाभरातील शिवसैनिक इथे येणार आहेत। यासोबतच खड्ड्यांचा प्रश्न आहे, नाशिककरांना याचा मोठा त्रास होतोय, त्यामुळे सर्व पक्षीयांनी मतभेद विसरून खरं यामध्ये सहभागी व्हा असं देखील आवाहन जे आहे ते ठाकरे सेनेकडून करण्यात आलंय। त्यामुळे एकंदरीतच आता हा मोर्चा नक्की कसा असणार, संजय राऊत जे आहेत ते नक्की या माध्यमातून काय मागणी देतात, काय सरकारला खरं इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दीपाली, निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रांजल।